नमस्कार. आजच्या आपल्या स्टोरीचे नाव आहे पुनर्विवाह. कथा कुसुम आगरकर. पूजा दिल्लीच्या या नव्या कॉलनीत राहायला आल्यापासून तिचं लक्ष सतत समोरच्या फ्लॅटकडे असायचं. तो फ्लॅट तिच्या स्वयंपाकघराच्या खिडकीच्या अगदी समोर पडायचा. काहीसं गूढ पण मनाला ओढ लावणारं घर असं तिनं त्यांचं नाव ठेवलं होतं. सुमारे 30-35 वर्षाचा एक पुरुष सतत आत बाहेर करताना दिसायचा. त्याची धावपळ कळायची. एक वयस्कर जोडपंही अधूनमधून दिसे. 5-6 वर्षाचा एक गोजीरवाणा मुलगाही दिसायचा. त्या घराविषयीची पूजाची उत्सुकता अधिकच चाळवली जेव्हा त्या घरात तिला एक तरुण सुंदर मुलगीही दिसली. क्वचितच ती बाहेर पडत असावी. तिचा सुंदर निरागस चेहरा आणि उन्हाळ्यातही तिनं डोक्याला बांधलेला स्कार्फ बघून पूजाचं कुतूहल आणखी वाढलं. शेवटी एकदा पूजानं तिच्या दूधवाल्या गवळ्याला विचारलं, भाऊ, तुम्ही समोरच्या घरातही रतीब घालता ना? कोण कोण राहतं तिथे? हे ऐकून दूधवाल्यानं सांगितलं, ताई, गेली 20 वर्ष मी त्यांच्याकडे रत्तीब घालतोय, पण हे वर्ष मात्र त्यांच्यासाठी फारच वाईट ठरलं आहे. बोलता बोलता त्याचे डोळे भरून आले. कंठ दाटून आला. कसाबसा तो बोलला, कधी शत्रूवरही अशी वेळ येऊ नये. भाऊ, शांत व्हा, मी सहजच बोलले. पूजाला थोडं अपराधी वाटलं. तरीही नेमकं काय घडलं ते जाणून घेण्याची उत्सुकता वाढली. दूधवाल्यालाही कुठंतरी मन मोकळं करावं असं वाटत असावं. तो स्वतःला सावरून बोलायला लागला, काय सांगू ताई, लहानशी बाहुलीसारखी होती सलोनी. तेव्हापासून दूध घालतोय मी. बघता बघता ती मोठी झाली. अशी गुणी, हुशार आणि सुंदर पोर कितीला कोणीही पसंत करावी. पण तिच्यासारख्या रत्नासाठी तेवढंच तोलामोलाचं स्थळ हवं होतं. एक दिवस आकाशसाहेब त्यांच्या घरी आले. स्वतःची ओळख करून देऊन म्हणाले की कदाचित सलोनीनं तुम्हाला सांगितलं नसेल, पण आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्हाला लग्न करायचं आहे. आकाशसाहेब स्वतः दिसायला चांगले, उच्च शिक्षित, उत्तम नोकरी, चांगलं घराणं, एकुलता एक मुलगा, अजून काय हवं? सलोनीच्या आईवडिलांना एकदम पसंत पडले. त्यांनी म्हटलं, आम्हाला जावई म्हणून तुम्ही पसंत आहात, पण तुमच्या आईवडिलांना हे नातं पसंत आहे का? हे ऐकून आकाशसाहेब उदास मनाने मग बोलले की त्यांचे आईवडील कार अपघातात 2 वर्षापूर्वी वारले. काका काकू, मामा मामी, मावशी, आत्या वगैरे सर्व नातलग आहेत. त्यांना हे लग्न पसंत आहे. आमच्याकडून लग्नाला होकार आहेच, पण तुम्हाला एक विनंती आहे की लग्नानंतरही तुम्ही सलोनीसह इथंच वरचे वर यावं. ती आमची एकुलती एक मुलगी आहे. तुम्ही दोघं इथं येत राहिलात की आम्हालाही एकटं वाटणार नाही. शिवाय तुमच्या रूपानं आम्हाला मुलगा मिळेल. आकाशला त्यात काहीच अडचण नव्हती. थाटामाटात लग्न झालं. 1-1.5 वर्षात बाळही झालं. मग हे तर सर्व फारच छान आहे. तुम्हाला वाईट कशाचं वाटतंय? पूजानं आश्चर्यानं विचारलं. सांगतो ना, दूधवाल्यानं म्हटलं. एकदा दूध घालायला गेलो तर घरात आकाशसाहेब, सलोनी आणि शौर्यबा सगळेच बसलेले दिसले. सलोनी तर खूपच दिवसांनी भेटली. म्हणताना मी म्हटलं, कशी आहेस सोलू बेबी? किती दिवसांनी दिसते आहेस? येत जा गं लवकर. आम्हालाही फार आठवण येते तुझी. पण मला नवल वाटलं. काका काकी वरून माझ्याशी अत्यंत प्रेमाने आदरानं बोलणारी माझी सलो बेबी काही उत्तर न देता आत निघून गेली. मला वाटलं लग्न झाल्यावर मुली परक्या होतात, दुरवतात. कधी कधी त्यांना सासरच्या श्रीमंतीचा गर्व होतो. मी मुकाट्यानं तिथून निघालो. पण मला नंतर समजलं की सलोनीला तिचा आजारानं थकलेला उदास चेहरा मला दाखवायचा नव्हता. एरवी सतत आनंदी असणारी, उत्साहानं सळसळणारी तिला ब्लड कॅन्सर झाला होता.
यावेळी ती इथं उपचारासाठी आली होती. तिचा ब्लड कॅन्सर 3rd स्टेजमध्ये होता. औषधा-पाणी प्रयत्नांची पराकाष्ठा चालली होती, पण गुण येत नव्हता. सगळ्यात नामवंत हुशार डॉक्टरांनाही दाखवलं. सलू बेबीची तब्येत दिवसेदिवस खालावते आहे. वारंवार किमोथेरपीमुळे लांबसडक केस गळून टक्कल पडलंय. म्हणूनच तिला सतत स्कार्फ बांधावा लागतो. किती वेळा रक्त बदललं, कुठं काही कमी नाहीये उपचारात. आकाशसाहेब तर सर्व काम सोडून तिच्या उशाशी बसून राहतात. खूप प्रेम आहे त्यांचं तिच्यावर. दूधवाला निघून गेला. सायंकाळी विवेक ऑफिसमधून घरी परतल्यावर पूजानं त्याला सकाळची सगळी कहाणी ऐकवली. या दुःखद कथेतला चांगला भाव म्हणजे आकाश एक अत्यंत चांगला नवरा आहे. सलोनीची इतकी सेवा करतोय. लग्न संसार पूर्णपणे भिनलेत त्यांच्या वृत्तीत. नाहीतर हल्लीची ही तरुण मुलं लिव्ह इन रिलेशनशिप काय अन सतत भांडण, सेपरेशन आणि घटस्फोट काय. एकदम तिच्याच लक्षात आलं. ऑफिसातून थकून आलेल्या नवऱ्याला चहा तरी विचारायला हवा. आल्या आल्या हे काय पुराण सुरू केलं. ती स्वयंपाकघराकडे वळली. तिचं लक्ष समोरच्या घराकडे गेलं. आज तिथं बरीच गडबड सुरू होती. घरात माणसांची संख्याही वाढली होती. काहीतरी बोलणं वगैरे सुरू होतं. तेवढ्यात ॲम्ब्युलन्सचाही आवाज आला. पूजा एकदम स्तब्ध झाली. सलोनीला काही. पूजाची शंका खरी ठरली. सलोनीची तब्येत फारच बिघडल्यामुळे तिला हॉस्पिटलला हलवलं होतं. त्यांच्याशी फारशी ओळख नव्हती तरी पूजा आणि विवेक दुसऱ्या दिवशी तिला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले. आकाशची तडफड बघवत नव्हते. डॉक्टरांनी हात टेकले होते. शेवटी तेच घडलं. त्याच रात्री सलोनीची प्राणज्योत मावळली. त्यानंतर सुमारे 2-2.5 महिन्याचा काळ उलटला. त्या घराकडे लक्ष गेलं की पूजाला सलोनीचा तो सुंदर निरागस चेहरा आठवायचा. तर मित्रांनो, पुढील स्टोरी भाग 2 मध्ये नक्की बघा. आणि स्टोरी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.